पडलंय, मला जाता येईना, प्रत्येक वेळी जायचं असं ठरवलं की काय ना काय अडचणी आल्या त्या. पण आता नवस फेडा तर चालली आहे, पण संघ घेऊन काय चालली आहे ती पण मी तुम्हाला दाखवते. आता ही पॅकिंग करायला लागली होती. अगं सगळं खरं आहे, पण तू नवस काय बोलली होती ती सांगितलंय. तू दाखवलं मस्त बाकी बनवल्यात. चांगला येतं ना. हा अगं पट्ट्याकुंड करून घेतले तर नुसतं म्हणायचं मी केलं. आता तुम्ही सकाळी गेलेला होता हे तर सगळ्यांना माहित आहे. सासूबाईला आणायला तुमच्या काय ह्यात काय खोटं नाही बोलायचं. सकाळी गेलता आणायला आणि ही काय एकटीनं होणार नाही, आम्ही दोघींनी केलेलं आहे. त्यामुळे जरा उशीर आणि मित्रांनो या दोघींनी करू द्या. झालेत बी एकदम बरं का. मोतीचूरचं लाडू एकदम मस्तपैकी झालेत, एकदम मऊसूद आहेत. आणि ह्या लाडूला आपल्या मस्तपैकी तुपाचा एकदम खमंग सुगंध आहे. आणि सासूबाई काय केवचा चालू आहे? डाळीचं पीठ भजे करायला करायचंय. भजे करायला लागली. भजेस किवचायला लागली. नीट भाषा वापरत जावा की सासूला जरा. अगं आपली दोबडी भाषा आहे. एवढी भाषा असं नका, आपण नीट सन्मानानं बोल. मग आता सासूबाईला मी विचारलं, सासूबाई काय किवचायला लागलाय, काय वाईट केलं? आम्ही सांगलीत राहिलो त्यामुळे सांगलीकडली भाषा आम्हाला आवडती आणि सांगली शिटी पण आवडते, हाय का नाही गाय? अगं सगळं खरं, सगळं तुला आवडतंय, पण आहे का तुझी तिकडे तोंड करून हसते, इकडे काय होतंय तेव्हा? असं येतंय तिला. तुम्ही बोलताय तसं तर बहिणीला चेष्टाचा विषय होता. तर उद्या जायचंय कुठं? उद्या खरंच लय लांब जायचंय. आणि तुम्ही म्हणणार तुम्ही अक्कलकोटला जाणार, दुसरं कुठं नाही. पण तसं नाही मित्रांनो, आम्ही जाणार आहे नवीन ठिकाणी. तुम्ही म्हणसाल प्रत्येक वेळेस तुम्ही एक नवीन देव हुडकून काढता, तसं काय नाही. देव आपला जुनाच आहे. आणि विशेष करून बरं का, हिनं अर्ध सांगितलं तर मी तुम्हाला आपूट सांगतो की फारच काय आपण देवाला माझा प्रपंच मोठा होऊ दे, मला 1-2 लाख रुपये येऊ दे, असं काय देवाला आपण कुठल्या मागणं मागितलं नाही. फक्त आपल्या मनाला एक समाधान वाटलं, तिथं गेल्यावर समाधान वाटलं. आणि तिथं जी अन्नदान लोक काय करते ती किंवा काय वाटते ती ते बघून हिच्या बी मनात एक इच्छा आली की देवा करता आपण काय करावं. प्रत्येक वेळेस आपण देवाला मागायचं काहीतरी आणि मग ती इच्छा पूर्ण करायच्या ऐवजी अगोदर आपण देवाची सेवा करू आणि मग देवाला काहीतरी मागणं काय मागणार आहे हो? आम्ही आमची लेकरं बाळ सुखात ठेव, ह्याच्यापेक्षा दुसरं काय मागणार ना. हा एक करतोय, काय बी असू द्या, व्यवसाय असू द्या किंवा काय बी असू द्या, त्यात यश दे, ह्याच्यापेक्षा काय मागणार नाही दुसरं. पण ही देवाच्या जे काय आपल्याकडून होतं शक्ती अनुसार ही देवा करता आपण घेऊन चाललोय. तर आता तुम्ही म्हणसाल एवढा बॉक्स आहे, पण एवढ्या बॉक्स मध्ये 10 किलो लाडू बसलेत. ह्यात किती आहेत? 10 किलो लाडू आहेत. बहिणीनं थोडं नाही तर पसरून बॉक्स आहे त्यामुळे ह्यात पसरून असं खाली बसल्यात. आणि ताजं फ्रेश बनवले तर त्यामुळं वजन पण राहतं. आणि जरा थोडंसं हडकलेलं असलं की त्याचं वजन थोडं कमी येतं. तर आपण चाललोय देवाला. ती तुम्हाला उद्याच दाखवणार की आपण कुठल्या देवाला गेलोय, कुठल्या नाही. बघायला तर इतकं भारी आहे की नाही, म्हणजे जाताना तिकडला भागच इतका सुंदर आणि इतकं छान आहे. तिकडला भाग मला माहित आहे, कारण की म्हणजे मला माहित आहे तिकडला भाग. आता लय उघड बोलत नाही मी तुम्हाला, कारण की काय सरप्राईजची आहे ती राहत नाही. मग परत सगळं उघड बोललं म्हणजे तुम्ही म्हणसाल सरप्राईज काय, स्पष्ट सांगितलं पण असतं. पण कसं आहे माहित आहे का, सांगून त्याचा उपयोग नाही. बघण्याची मजा आहे ती सांगत मजा नाही. त्यामुळे आणि माणूस काय म्हणतं, बोलण्यापेक्षा करून दाखव. तसं आज हिच्या शक्ती अनुसार ही काय तर म्हणली मी देवाला देते, देऊया. सांगायचा मुद्दा असा आहे, माणसाचं पाय धरण्यापेक्षा देवाचं पाय धरलेला लय चांगला आहे. काय माणसांचा आपण हात धरतो पण तिथं आपल्याला दागा फटका 100% मिळतो. पण जिथं आपण देवाचं पाय धरतो तिथं आपल्यावर छाया मात्र राहते, तिथं आपल्याला दागा फटका होत नाही. एक जण मला म्हणला होता, देवाचं देव काय करते, माझ्या फुटूला माग तुला जे काय म्हणजे मिळेल तू मागचे ते तुला मिळत. पण देवाची जागा ती कधीच घेऊ शकत नाही. देव ती देव आहे, ती साधा माणूस आहे. माणसाच्या अंगात जर एवढी घमेंडी असली तर देव त्याला कसा ठेवायचा कसा नाही ती दे परमेश्वर बघतोय. पण अशा काय वाईट माणसाची प्रवृत्ती आहे का नाही, त्याच्यामुळं कुठं ना कुठं माणसाला अडचणी येते त्या, आणि अडचणी येत पण राहते त्या. तर बहिणीने मसाला पॅक करून ठेवला. ह्या मसाल्यानं मसाला आहे प्रत्येकाच्या घरात जातोय, कष्टानं करतीया, इमानदारीनं
करते म्हणून लोक पसंती देते ती, विश्वास ठेवते ती. विश्वास ठेवून ना मला ऑर्डरी टाकते ती. तीच काय जणाला भगवं नाही. पण जिथं देवाचा डोक्यावर हात आहे ना तिथं कुणाचंच काय चालत नाही. मग जळणारे किती पण असू द्या काय फरक पडत नाही. आणि प्रत्येकाच्या जीवनात असा एक तरी व्यक्ती पाहिजे त्याच्यावर त्या माणसाची प्रगती होत नाही. आणि आम्हाला असा भेटला आणि त्याच्या जळण्यामुळं आणि त्यानं आम्हाला जे काही केलं ते कृत्य आम्ही काही तुम्हाला सांगत नाही, पण त्याच्यातनं आम्हाला एक नवीन आशा किंवा एक किरण दिसली. त्याच्यावर आम्ही त्या दिशेनं चाललो तर आज 25% असो 30% असो आमची प्रगती आहे. हाय म्हणजे हाय. मला देवांचा खरंच लय विश्वास आहे माझ्या देवांवर, माझ्या स्वामींवर, माझ्या सगळ्या देवांवर लय विश्वास आहे. माझ्या आई बापाचा आशीर्वाद माझ्या संग आहे, माझा सासू सासऱ्याचा आशीर्वाद माझ्या संग आहे. जी काय करते ती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे करते. फक्त ह्या भेटले ती वाईट माणसं, त्या वाईट माणसांना स्वामीनी वाईट माणसांना त्या आपल्या आयुष्यातनं स्वामीनी मतानी काढले. काटा जसं आपण पायात घुसल्यावर काढतो का नाही, तसा अलगत पण काही वेळा आपण ती काटा जास्त रुतल्यावर लाचक्यानं काढतो. पण स्वामीने आपल्याला कुठंही जाणवू पण दिलं नाही. अलगत काढून माणसं ती बाहेर फेकली ती आपल्या जीवनातनं आणि चांगली माणसं भरभराटून दिली ती. अशी प्रत्येकाला चांगली माणसं भेटावती. आणि खरंच बरं का देवाच्या कृपेनं कोण काय व्यवसाय करत असेल, सर्व्हिस असेल, त्यांनी आपलं चांगलं चालावं हीच आमची स्वामी चरणी प्रार्थना. तर आम्ही उद्या जाणार आहे, कुठं जाणार आहे काय ते सगळं तुम्हाला डिटेल दाखवतो. आणि प्रत्येकाची इच्छा आहे, कारण का आम्ही स्वामींना चालत जातोय म्हणल्यावर तुम्ही म्हणणार आहे तुम्ही स्वामींनाच जाणार, दुसरीकडे कुठं जाताय, दुसरं काय असायचं आहे. पण तसं नाही, कारण ह्या जगात भरपूर देव आहेत. आणि काय देव असा येतं त्या देवांपाशी आपण जातोय की तिथं त्यांना मांसाहार हे लागत नाही. हो काय बहिणीनं, ती देव स्वामी पण तीच आहेत, जगाचा मालक पण तीच आहे. जे आपण आता जे त्याची भक्ती, जे त्याचा विश्वास, जे त्याची श्रद्धा, सगळं देव एकच आहेत. पण मनापासून जे देवाला आपण मागतो किंवा मनापासून विश्वास त्यांच्यावर आपण ठेवतो त्याचं फळ मात्र नक्की मिळत. फक्त विश्वास पाहिजे की देव ती देव वेगळा असं कुठंच नाही. सगळं काय असतील ते देव एकच आहे. या जगात जेवढी आस्तिक माणसं आहे ती त्याच्यापेक्षा 25% जास्त नास्तिक आहे ती. पण तीच नास्तिक आज देवाचं पाय धरायला लागली. तीच म्हणलं बरोबर आहे. ती देव नाही म्हणणारा माणूस आज कुठला पौर्णिमा चुकवना, कुठली अमावस्या चुकवना, जे माणूस देव नाही म्हणायचा ते माणूस आता देवाचं पाय धुवून, देव धुवून पाणी प्यायला लागला. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे का नाही. त्यांच्यापेक्षा कोणच मोठं नाही. गर्व करा पण लय करू नका. गर्वाचा एक ना एक दिवशी नाश ही होतोच म्हणजे होतोच. काय घमंडीत राहावं, गर्वात राहावं, पण इतकं पण नाही. आपल्या म्हणजे एखाद्याचा अपमान होण्यासारखा वागून माणसानं. देणारा बी परमेश्वरच आहे, घेणारा बी परमेश्वर आहे. फक्त हा ह्या जगात तोपर्यंत नीतिमत्ता साफ ठेवा आणि साफ नीतिमत्तेनं देवाला तुम्ही सेवा करा, मनोभावे करा, मागणं मागा, देव तुम्हाला देईल. देवाला बी तुम्ही तुमच्या इच्छेनं काय होईल ते दान करा. ह्याच्यापेक्षा दुसरं काय नाही. तर भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.